सो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ म्हणजेच न्यू ब्लॉग. आणि आज शनिवार आहे तर शूटचा दिवस. कारण की माझ्यासोबत जे शूट करतात जसे की अरुण, प्रशांत, सिद्धू, अव्या, नंदिनी हे सगळे जॉबला जातात. मी एकटेच जॉबला नाही जात. आणि त्या सगळ्यांना फक्त शनिवारी रविवारी अशी सुट्टी असते. सो शनिवारी आमचं ठरलेलं असतं की फिक्स शूट करायचं आहे. पण काल अरुणच्या ऑफिसमध्ये पार्टी होती, अरुण आणि प्रशांतच्या. सो काल ती लोक लेट आलेत, 2:30-3 वाजता आलेत घरी. त्यामुळे आज शूट खूप लेट सुरू होतं आहे. मी उठलीसुद्धा लेट आहे. मी कितीही लवकर झोपले, किती लेट झोपले तरी लेटच उठते. पण आजच्या ब्लॉगमध्ये की BTS काय काय होत आहेत, म्हणजे एक रील शूट करताना त्याच्या मागे काय काय असतं ते आज आपण रेकॉर्ड करणार आहोत. सो कारण खूप लोकांनी सांगितलं होतं की BTSसुद्धा हवेत. सो या व्लॉगमध्ये ते असेल. बघूया. आता मम्मीने चहा चपाती दिली आहे, ती चहा चपाती खाऊया, तयारी करूया आणि निघूया. लेट्स गो. मम्मीने फक्त चहा दिला, चपाती अजून दिली नाही. मम्मी चपाती. हां, आता ही आमची परी. परी से हाय. से हाय नसतं बोलायचं, तू हाय कर. हाय. हॅलो. फ्लाइंग किस दे त्यांना. दे ना सोना. चहा चपाती का. हे बघा, ही अशी दिवसभर घरात आमचा टाइमपास आहे. हा फुल टू टाइमपास. कोणता पिक्चर बघायला जायची गरज नाही आम्हाला. आता मम्मीने माझ्या गरम गरम चपाती आणलेली आहे. आता चहा चपाती, दुपारचे किती 1:30 वाजलेत तरी सुद्धा मला चहा चपाती दाखवते. हा माझा चहा, ही माझी चपाती आणि ही परीची चपाती आहे की नाही परी. चहा चपाती माझी आजी. दोन्ही चपाती तुझी. जेव्हा जेव्हा मी बाहेर शूटला जाते ना, म्हणजे रील शूट असतात, तेव्हा मी एवढे कपडे नेते ना जसं की राहायला जाते. आता 2 साड्या, एक ट्रेडिशनल ब्लाऊज मी नेहमी कॅरी करते. कारण जर असा एखादा कोणता सीन आला तर ह्यावरती मी कोणाचीही साडी वेअर करू शकते. कारण मला ब्लाऊज तर नाही होणार, बट हा म्हणून मी माझा ब्लाऊज कॅरी करते. परत हे 2 कुर्ते, 2 पॅन्ट, अजून एक साडी. सो इतकं सगळं माझ्या या बॅगेमध्ये असतं. कपडे तर भरून झालेत, बट शूटसाठी जातो. सो शूटचं सामान घेणं गरजेचं आहे. माईक, जे की अरुणचे, माझे नाही आहे. ट्रायपॉडची मला नाही वाटत आज गरज लागेल, कारण आज प्रशांत आहे शूट करायला. सो ट्रायपॉड घरीच ठेवूया. आणि ही लाईट मी ॲक्च्युली ऑनलाईन ऑर्डर केली होती, जी की मला घरी असल्यावरती शूटला लागते. पण इन केस जर काही इंडोर शूट करायचं असेल तर त्यासाठी लागेल, म्हणून ही पण आपण बॅगेत भरणार आहोत. आणि हे गॉगलचं कवर आहे, बट मी त्यात माझी पॉवर बँक टाकली. कसं सेफ राहतं ना, म्हणजे खराब नाही होणार. सो हे पण मला आज कॅरी करावं लागेल, कारण माझ्या फोनवर शूट करायचं. मी जे कानातले घातलेत ना, ते कानातले प्लास्टिकचे आहेत. तुम्ही चुकून पण असे कानातले घालू नका. नको मम्मी, थांब. निघाला नाही. आयुष्य एवढे दुखतायत ना. मम्मी हळू काढ ग. त्या कानातल्याचं जे पार्टचं असतं ना, ते प्लास्टिकचं आहे. आणि ते आता काढताना मला खूप दुखतंय. माझ्याने तर निघाला नाही. मम्मी माझं कान काढशील ग मम्मी. आयुष्य पण मम्मी दोन्ही कानातलं काढायचं आहे ग. कान जर अजून दुखायला लागला, व्लॉग पण इथे सेंड होईल. मम्मी नको. मम्मी मम्मी दुखताय मम्मी ग. बघितलं, नको रडवूस दीदीला. निघालं. आयुष्य शपथ मी परत कधीच नाही घालणार आहे. निघाला ना. हा ते तोड ते तोड. मम्मी हसू नको, दुखतंय. अगं हात दुखतोय मम्मी. हा निघाला. हात कशाला खेचते. निघाला. हा हे पटकन निघालं. चुकून सुद्धा हे असले कानातले घालू नका यार. तर आता फायनली निघाली आहे. अरुण आलाय. माझा कान खूप दुखायला लागलाय, खूप जास्त. आणि माझ्यामुळेच शेवटी लेट झालं. मी नेहमी लेट होते यार. शूटचा टाईम आमचा 1:30-2 होता. मी लेट केला थोडाफार, पण सगळ्यात जास्त लेट ज्याने केलाय तो प्रशांत.
इकडे बघ रे, इकडे बघ. आणि आता आम्ही लोकेशनवरती तर आलो आहे, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचतोय. खूप लेट झाला आहे, खूप लेट झाला आहे. आणि शूट करायचं, शूटला सुरुवातसुद्धा नाही केली आम्ही. अर्धा इथे शूट करायचं आहे, परत रेडी व्हायचं आहे, परत शूट करायचं आहे. बापरे, चिडा चढून मला दम लागला. बघूया काय काय होतं आहे आजचा दिवस आहे. BTS पण जास्त शूट नाही करायला भेटणार, कारण याच फोनमध्ये रील शूट करणार आहे. पण लोकेशन खूप छान आहे. लास्ट टाईम पण आम्ही इकडे आलो होतो. हे लोकेशन तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा की हे लोकेशन कोणतं असेल. मला वेडा बनायचं आहे. दिसते तर तू वेडी. कपडे असेच राहू दे. ती बघा कशी वेड्यासारखी दिसते. वेडी तर होतीच, आता दिसायला पण लागली. सौरभ जोशीच्या बायकोची ऍक्ट करू का असा वाला? अरे त्या दिवशी ऍप्लिकेंट आली ना, तर ती पण माहिती, अशी. मला सांगितलंय ना. ठीक आहे, चल. काय हळू नकोस, थांब. हां, आता फिर फक्त वरती. ठीक आहे, तसं कॅमेरा चालू कर पटकन, चल. हां, आणि हां नाही ठीक आहे, एकदा घेऊन तर बघू, थांब ना पटकन. गाईज मी वेडी वाटते का? वेडी होतीच वाट. काय होतीस तू काय? इथे चढ ना एकटा याच्यावर. चैन सुद्धा काढायला लावली आहे. चैन, सोन्याची चैन माझी या मुलाने. हे काम कर, इथे वरती बस याच्यावर. सो गाईज आज किती एक्सपोजर झालंय. थांब, एक्सपोजर कमी कर. हां, सो गाईज आज जो आम्ही ब्लॉग करतो आता, हे जे काही मी केलंय हा प्रकार, फ्रंट कॅमेरामध्ये सुंदर दिसतो. मी सुंदरच आहे. तो आपल्या आपल्या इंस्टाग्रामवरती येणार आहे, रील येणार आहे. ते रील तुम्ही किती फॉर्मल होत आहे, ते रील तुम्ही जाऊन बघा. त्यासाठी आज सगळं शूट केलं आहे. आणि बघा मला असं वेडा केलं आहे. बट ह्याचं BTS जास्त आम्हाला शूट नाही करायला भेटत, कारण शूटसाठी आम्ही तिघंच आहोत, बाकी सगळे वर्किंग आहे. तर ऑलमोस्ट जिममध्ये. हां, तर अर्धं झालं आहे शूट, अर्धं बाकी आहे. तर गाईज इकडचं शूट झालेलं आहे आता. बस आता दुसरे सीन्स बाकी आहेत नाही थोडेसे. झालंय, हे लास्ट वाला झालंय. पहिल्यावाला शूट लास्ट वाला झालंय, पण आता दुसरं इथे जायचंय ना आपल्याला शूट करायला. पण यावेळी आपण सिक्वेन्स उलटा करतो. आपण प्रत्येक वेळी सिक्वेन्स वाईज जातो, यावेळी आपण सिक्वेन्स उलटा केलं. तू सरळ आहेस. मी आता एकदम आता कशी हुस्नापरी होते बघा. आता पिक्चरच बनवणार आहे. रॉ ठेवायचा असतो व्लॉग. रॉच असतो माझा व्लॉग, रॉच असतो. बेसिकली मी काही मेकअप जास्त करत नाही, फक्त पावडर, लिपस्टिक, येडावण. लायनर लावते. बट आता लायनर लावत. प्रशांत, तुझ्या हाताला मी टिकली लावली आहे. कधी? ते पण मस्कारा आहे तो माझा. बघ असं पकडायचं. हा बघ एकटाचा भाऊ. लवकर आव. काव काव. आता मला कॅमेरा बंद केल्यावर बुक्का टाकता येईल बघ. एकटाची बहीण बघ, ती बघ चालली. माझे बहीण भाऊ हा व्लॉग बघतील ना. बघ बरोबर आहे. हो, टिकली मॅन्डेटरी झाले मला लागतेच. सो गाईज आता आमचं एक रील शूट झालं आहे आणि आता अरुणचं एक सोलो रील करायचं आहे. तर आता तो चेंज वगैरे करेल, तोपर्यंत माझा फोन चार्जला लावेन. पण खूप वेळानंतर एक रील शूट झालं. एक रील म्हणजे तुम्ही BTS बघाल तेव्हा तुम्हाला कळेल किती वेळ जातो आहे. आता त्याचं सेकंड शूट करायचं आहे. आता तो चेंज वगैरे करेपर्यंत माझा फोन चार्ज येईल. आणि प्रशांतने माझी बॅग घातली आहे. तर गाईज आता वाजलेत 6 आणि आम्ही अजून पण अरुणचं शूट करतोय डान्सचं. खूप डिफिकल्ट आहे ते. कट्स आहेत. तर आता ते शूट करतो आणि लाईटसुद्धा जायला आला आहे. आता बाकीचं सीन शूट करून चालत. एकदम लास्टचा एकदम छोटासा सीन आहे तो. आता जिकडे आपण ते आधी सुरुवातीचं जे करत होतो ना मंदिराचं, तिकडे जाऊन घ्यायचं. तर आता आम्ही परत तिकडे जातो. बिचारा प्रसाद खूप कंटाळला, कारण काल खूप पार्टीमध्ये मज्जा केली आहे ना. मज्जा आली बाहेर येते आता. अरुण एक स्टेप करून दाखव ना. अरुणने आज रोडवरती जाऊन शूट केलं. सीएम एक स्टेप कर ना. सो गाईज फायनली आमचे दोन्ही शूट्स कम्प्लीट झाले आहेत. अरुणचा पण एक डान्सवाला एक व्हिडिओ होता, तो सुद्धा कम्प्लीट झाला आहे.
आणि प्रशांतचा आज इतका मूड नव्हता असं मला तरी वाटतंय. कारण मी 4 वाजता झोपलो यार म्हणून. पण कोण सांगतं का एवढा वेळ जागा राहायला गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग करायला, गर्लफ्रेंडच नाही. असं सगळेजण बोलतात. पण असो, आता आम्ही जाऊ अरुणच्या घरी. अरुणच्या आईने चहा बनवलाय. चहा. आम्ही बघितलं शूटच्या नादात काय होतं, आम्ही पाणी सुद्धा पिलेलो नाहीये आणि दुपारी जेवलो सुद्धा नाही. म्हणजे सकाळी चहा चपाती, दुपारी चहा चपाती खाऊन निघाले तेवढंच. शूटमध्ये असल्यावर असं होतं. किती? मंडळी, आपल्या सिद्धूच्या घरात नवीन टीव्ही आलेला आहे. हा बघा, आता सिद्धू पार्टी पण देणार आहे. सिद्धू जरा टीव्हीच्या जरा फीचर्स दाखवा मला, जरा दाखवा जरा आम्हाला. बघताय बघताय, हे बघा. आता तिकडे तिकडे पण होईल ना. वाव. आता उलटा कर, उलटा उलटा कर, भिंतीच्या कडे कर, भिंतीकडे. आता आम्ही थिएटरला नाही जाणार, आम्ही किती थिएटर बनवणार आहे. थिएटरच थिएटर आहे आपले असेल. मला बोलला तर सरप्राईज आहे, तर मी समजून गेली की टीव्हीच असेल. तिने पकडलेला हिला. मी पहिलाच हिला काय बोलून म्हणजे बोलणं चुकीचं आहे. तुझं सरप्राईज आहे. काय आहे, काय सांग. नवीन काहीतरी आहे. टीव्ही घेतला ना सिद्धू. सो गाईज, आता हे दिवसातलं 3रं शूट आहे जे आम्ही सिद्धूच्या घरी करतोय. आणि मी खूप दिवसानंतर अशी साडी घातली. साडी घालायला खूप आवडते मला आणि ती छान वाटते माझ्यावरती. असं तर युनिव्हर्सल, माझी ही फेमस साडी. म्हणजे मी ह्या साडीवरती रील केली ना की ती खूप चांगली जाते असं माझा समज आहे. आणि हे नेहमी माझ्या या पाऊचमध्ये असतं. नेहमी म्हणजे मी कुठेही जाऊ दे, मी कोकणात जाऊ दे, मी माझ्या आत्याकडे जाऊ दे, माझ्या मावशीकडे जाऊ दे, कुठेही गेली ना तरी माझ्या बॅगेत हे असतं. आणि कधी कधी स्टेशनवरती मध्ये बॅग चेक करतात आणि बॅग चेक करताना कधी हे भेटलं ना, मग त्यांना असं डाऊट येतो की मी पळून बिळून जाते का. कारण ऑलरेडी माझ्या बॅगेत तसे भरपूर सारे कपडे असतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी पळून वगैरे जाते. पण असं काही नसतं. हे शूटसाठी मी नेहमी कॅरी करत असते. आणि माझ्या पाठी एक जण बसला आहे. तुम्हाला बघायचं असेल त्याला तर मी तुम्हाला दाखवते. बट जरा गेट रेडी विथ मी बघा तुम्ही आणि मग त्याला बघा. सो हे माहिती नाही आता मी किती दिवस खोटं घालणं, म्हणजे खोटं घालायला आवडेल खरं तर. खरं नको एवढ्या लवकर, अजून वेळ आहे त्या गोष्टीला. सर्चिंगपासून सगळं करावं लागेल. सो त्यासाठी वेळ आहे. आता फक्त मी केस बांधणार आणि मग माझा हा लुक रेडी. आता पार्टी बघायचं आहे कोण आहे. आणि शूट संपलं की काहीतरी खादडणार आहे आणि मी घरी पळणार आहे. तर नंतर किती वाजले, 8 वाजायला आले, मी दुपारी बाहेर पडले. सो भेटूया. तर मंडळी, मी आता आली आहे घरी. नंतर रील शूट जे 3rd मी करत होतो त्यानंतर मला शूट करायचं होतं, पण आपल्या फोनचं स्टोरेज फुल झालं होतं, त्यामुळे काही मला शूट करता नाही आलं. तिथून आम्ही थोडंफार खाल्लं, पिझ्झा खाल्ला म्हणजे. आणि आता वाजलं 11:15, मी आता घरी आले आहे. थोडंसं स्पेस खाली केलं कारण ब्लॉगचं एंडिंग करायचं होतं, त्यामुळे 1-2 ॲप डिलीट केले. असंच करावं लागतं, नो ऑप्शन. सो 1-2 ॲप डिलीट केले आणि मग आता हा लास्टचा ब्लॉगचा शॉर्ट शूट करते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. बाय.